रविवारचा दिवस, मला सुट्टी असल्यामुळे आमच्या गल्लीतले लेकरे आले आणि म्हणले भाऊ आपल्याला पार्टी करायची. तर पार्टीसाठी आमच्याकडे तर पैसे नव्हते, तर आम्ही एक प्लॅन केला. आम्ही म्हणलं दारूच्या शिशा जमा करा आणि शिशा जमा करून आम्ही सलीम मामाला विकल्या. सलीम मामाकडून विकून आम्हाला आले त्याचे 50 ते 60 रुपये. नंतर आम्ही काय बनवायचं म्हणून नियोजन केलं, तर त्यासाठी आम्ही नियोजन केले खिचडीचं. तर खिचडी बनवायला आम्ही सुरुवात केली. तर कोणी टमाटे आणले, कोणी कांदे आणले, कोणी कोथिंबीर आणली, कोणी मिरच्या आणल्या, कोणी तांदूळ आणले. आणि राहिला विषय तेलाचा, तर बाबा तेल आताची महागाईमध्ये कोणाच्या घरीच तेल नाही, म्हणून तेल आम्ही आणलं विकत 30 रुपयाचं आणि 20 रुपयाचा मसाला. 10 रुपये राहिले आमच्याकडं, तर 10 रुपयाचा आम्ही आणला चिवडा. मग काय बाबू सगळे तयारीला लागले. मग टमाटे, तेल हे चट आम्ही एक जागी गोळा केले. मी लागलो कांदा कापायला. नंतर सगळे दाद्या आणि साक्षी माझ्याकडे बघत होते आणि त्यानंतर नगद्या पण माझ्या मदतीला होता. आणि कांदा हे ते कापून झाल्याच्या बाद आम्ही सुरुवात केली खिचडीला. तर खिचडी बनवण्यासाठी आम्ही आमच्या आत्याला बोलवलं, कारण आम्हाला काय खिचडी एवढी येत नव्हती. आणि आत्यानी खिचडी बनवून दिली आणि खिचडी आम्हाला सर्वांना पुरवली आणि आम्ही आनंदाने आमची पार्टी तयार केली. आणि जी उरलेली 10 रुपये होते आम्ही त्याचा चिवडा आणला आणि त्याच्यामध्ये इनपुट केला त्या खिचडीमध्ये. आणि धन्यवाद आमच्या आत्याचं की त्यांनी आम्हाला खूप मदत केली. त्याच्याच घरचं प्यायला पाणी सगळ्या गोष्टी होत्या, म्हणून आम्हाला जास्त काही अडचण आली नाही आणि आनंदाने आम्ही ती खिचडी खात आहोत. हे तुम्हाला दिसतच आहे. आणि दाद्याला तिकीट लागत आहे, तरी पण दाद्या खात आहे. आणि आकाची मुलगी सुरक्षा गजानन जाधव आमच्या पार्टीमध्ये इन्व्हॉल्व नसताना पण ती पार्टीमध्ये आली, कारण तिने खिचडी बनवू लागली आणि माझ्या आत्यानं तर ऑलरेडीच बनवू लागली, म्हणून तर आत्या आमच्यातच होती. तरी पण ती बघा कशी खात आहे. आणि याचबरोबर आमची पार्टी समाप्त झाली.